नमस्कार मंडळी, आसूस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण इन्स्टंट तांदळाची खीर पाहणार आहोत। त्यासाठी तुम्हाला तांदूळ भिजवायला किंवा कुकरमध्ये शिजवायची काही गरज नाही। आपण खीर बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी मी कढईमध्ये 1 चमचा तूप घातलाय, त्यासोबतच 2 चमचे तांदूळ घातले। त्याला छान भाजून घ्यायचं आहे। आपण तांदूळ हलका गुलाबी रंग येईल एवढंच आपल्याला त्याला भाजायचं आहे। त्यानंतर गॅस बंद करून तांदूळ गार होत आहेत तोपर्यंत आपण ड्रायफ्रूट कट करून घेऊया। त्यासाठी मी घेतले 4 ते 5 काजू, 4 ते 5 बदाम, 4 ते 5 पिस्ता। आता आपले तांदूळ गार झालेत, त्याला मिक्सर जार मध्ये टाकून त्यात फक्त आपले तांदूळ छान वाटले जातील किंवा छान त्याची बारीक पेस्ट होईल एवढंच त्यात दूध घालायचं। मी त्यात अर्धी वाटी एवढं दूध घातलंय। मिक्सर मध्ये टाकून छान पेस्ट तयार करून घेतली। पेस्ट तयार करताना आपली पेस्ट जाड रवा असतो ना, त्या पद्धतीचीच आपल्याला त्याला दळून घ्यायचं आहे। बारीक पेस्ट नाही करायची आपल्याला। त्यानंतर गॅसवर कढई ठेवून गरम झाल्यावर त्यात 1 चमचा एवढं तूप घालायचं आहे। तूप गरम झाल्यावर त्यात आपण कट केलेले ड्रायफ्रूट टाकायचे। त्यालाही छान 2 ते 3 मिनिटं हलका गुलाबी रंग येईल एवढं त्याला परतून घ्यायचं आहे। छान गुलाबी रंग आलेला आहे, आपण त्यांना साईडला काढून घेऊया। आपण दूध घेतलं होतं 1 वाटी, ते त्यात टाकून घेऊया। त्यानंतर जी पेस्ट केली होती ती त्यात घालूया। आता कंटिन्युअसली आपल्याला त्याला छान खीरला हलवत राहायचं आहे, जेणेकरून तांदळाच्या पिठाच्या गाठी नको तयार व्हायला। 2 ते 3 मिनिटं तिला उकळी येईपर्यंत छान हलवत राहायचं आहे। कट केलेले ड्रायफ्रूट आपण टाकून घेऊया। आपली खीर बघू शकता छान आता दाटसर होते। त्यात इलायची पावडर टाकते मी। 1 वाटी साखर टाकली आहे। तुम्ही साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आपली खीर बघू शकता छान असं घट्टसर तयार झालेली आहे। तिला एका बाउलमध्ये मी काढून घेते। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला व्हिजिट करा। ह्या पितृपक्षात तुम्ही एकदा ही खीर ट्राय करा। जर तुम्ही तांदूळ भिजवायला विसरलात असाल तर न तांदूळ भिजवता न शिजवता अगदी झटकेपट ही खीर तयार होते। तुम्ही एकदा ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली।